नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आपण सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीचे बाह्य मार्ग पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण पहिला मार्ग पाहिला होता आणि तो म्हणजे बिगर सभासदांच्या ठेवी आणि दुसरा प्रकार आपण पाहतोय कर्ज आणि अग्रिमी. कर्ज आणि अग्रिमी म्हणजे इतर संस्थांकडनं किंवा शासनाकडनं किंवा वित्तीय संस्थाकडनं सहकारी संस्थांना लागणारे घेतलेले कर्ज, त्याला कर्ज असं म्हणतात. आपण पाहतोय बघा कर्ज व अग्रिमी. सहकारी संस्थांना व्यवसायासाठी कर्ज व अग्रिमी या भांडवल मार्गाने या मार्गाने भांडवल उभा करून व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलाची कमतरता किंवा गरज भरून काढता येते आणि कर्ज व अग्रिमी घेऊन व्यवसायासाठी भांडवल उभा करता येते. कर्ज व अग्रिमी कशासाठी लागतात? तर कर्ज व अग्रिमी स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी सहकारी संस्थेला उपयुक्त असतं. शासन आणि वित्तीय संस्थाकडनं हे जे कर्ज आणि अग्रिमी कुठून घेतलं जातं, तर ही खेळत्या आणि भांडवलाची गरज भागवण्यासाठी शासनाकडनं आणि वित्तीय संस्थांकडनं कर्ज घेतले जाते. सहकारी संस्थांना त्यांच्या स्थापनेच्या काळात व नंतरच्या काळात शासनाकडून अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीची कर्ज मिळू शकतात. शासनाने सहकारी संस्थांना तशा प्रकारची कर्ज दिलेली असतात. शासन वित्तीय संस्थांकडून स्वतःच्या हमीवर सहकारी संस्थांना कर्ज मिळवून देते, कारण सहकारी संस्थेच्या मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींचा विकास होतो. त्यामुळे शासन सहकारी संस्थांना अशा प्रकारची मदत करत असते. सहकारी संस्था स्थिर भांडवलाची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य सहकारी बँक, भारतीय औद्योगिक विकास बँक, राज्य वित्तीय महामंडळ, जीवन विमा निगम, भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ आणि इतर संस्थांकडनं स्थापनेच्या काळात व्यवसायाच्या उभारणीसाठी मालमत्तेच्या तारणावर कर्ज घेतात. म्हणजे सहकारी संस्था जी कर्ज घेते ती कर्ज कशासाठी घेते? स्थिर आणि खेळत्या भांडवलासाठी. मग सहकारी संस्थांना हे कर्ज शासनही मिळवून देतं आणि भांडवलाची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य सहकारी बँक, औद्योगिक बँक, राज्य वित्तीय महामंडळ, जीवन विमा निगम किंवा भारतीय औद्योगिक पतसंस्थेकडनं कर्ज घेऊन भांडवलाची गरज पूर्ण करतात आणि व्यवसायाच्या उभारणीसाठी मालमत्तेच्या तारणावर कर्ज घेतात. या मोठ्या महामंडळाकडनं सहकारी सूतगिरण्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी कापड गिरण्या यासारख्या सहकारी संस्थांनी कर्ज रूपाने भांडवल उभारणी केलेली असते. भारतातील सहकारी क्षेत्राला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करीत असतात. संस्था भांडवली धारणाचे स्वरूप लक्षात घेऊन निरनिराळ्या धनकोकडनं कर्ज घेत असतात. सहकारी संस्थांनी बाहेरून जास्तीत जास्त किती कर्ज काढावीत याविषयी सहकार कायद्यात निर्बंध आहेत. म्हणजेच काय की सहकारी संस्था, ज्या मोठमोठ्या सहकारी संस्था आहेत त्या मोठमोठ्या सहकारी संस्था अशा मोठ्या बँकांकडनं कर्ज घेत असतात. मग भारतातील सहकारी क्षेत्राला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया देखील कर्ज पुरवठा करत असते आणि सहकारी संस्थांची भांडवलाची गरज लक्षात घेऊन त्यांना कर्ज पुरवठा केला जातो. म्हणजे अशा प्रकारे सहकारी संस्था जेव्हा कर्ज घेत असते तेव्हा सहकार कायद्यातील निर्बंध जे आहेत त्या निर्बंधानुसार त्यांना कर्ज घेणं गरजेचं असतं. सहकारी संस्था राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्ड बँक सारख्या नाबार्ड बँक ज्या आहेत त्या नाबार्ड बँक शेती क्षेत्राला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्यासाठी स्थापन झालेले असतात. मग अशा राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्ड बँकेसारख्या संस्थांकडनं सुद्धा कर्ज व भांडवल वाढवू शकतात. कर्ज व भांडवल विशिष्ट मुदतीनंतर परत करावे लागते. त्याचं एक विशिष्ट मुदत ठरलेली असते आणि त्या मुदतीनंतर ते परत करावं लागते. 5 वर्ष असेल, 10, 15, 20 जी काही मुदत असेल त्या मुदतीनंतर परत करावं लागते. बहुसंख्य संस्थांचे स्वमालकीचे भांडवलापेक्षा कर्ज व भांडवल अधिक असते. सहकारी संस्थेला तिच्या उपविधीत नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत कर्ज उभा करता येते. म्हणजे बहुसंख्य संस्थांचे स्वमालकीय भांडवलापेक्षा कर्ज व भांडवल अधिक असते आणि सहकारी संस्थेला हे कर्ज व भांडवल तिच्या उपविधीत नमूद केलेल्या मर्यादेपर्यंतच कर्ज उभा करता येते. त्यापेक्षा जास्त कर्ज सहकारी संस्थेला उभा करता येत नाही. सहकारी संस्थांच्या
कर्जाच्या मुदतीनुसार पुढील 3 प्रकारची कर्ज मिळतात. म्हणजे कर्ज जे आहे त्याची मुदत असते आणि त्या मुदतीनुसार 3 प्रकारची कर्ज मिळतात. पहिलं कर्ज आहे ते म्हणजे अल्पमुदतीचे कर्ज. अल्पमुदतीचे कर्ज जे आहे ते कर्ज 3 महिने ते 15 महिने या कालावधीसाठी दिलं जातं. अल्पमुदतीचं कर्ज, अल्प या शब्दावरूनच लक्षात येतं की अल्पमुदतीचं कर्ज कसं असतं. अल्पमुदतीचं कर्ज हे 3 ते 15 महिने या कालावधीसाठी दिली जातात. त्यांना अल्पमुदतीची कर्ज असं म्हणतात. ही कर्ज जी आहेत, ही कर्ज शेतकरी शेतीची मशागत करण्यासाठी किंवा शेतीमध्ये पीक उभारण्यासाठी, बी बियाण्याची खरेदी करण्यासाठी किंवा शेतामध्ये पीक उभारणी करण्यासाठी हे कर्ज घेतात. आपण पाहतोय अल्पमुदतीचं कर्ज. अल्पमुदतीचं कर्ज म्हणजे काय? जी कर्ज 3 महिने ते 15 महिने या कालावधीसाठी दिली जातात त्यांना अल्पमुदतीची कर्ज असं म्हणतात. ही कर्ज शेतकऱ्याला शेती खर्चासाठी, शेतीची मशागत असेल, बी बियाणे, खते, औषधे, मजुरी, जनावरांसाठी खाद्य इत्यादी गरजा भागवण्यासाठी पैसे मिळतात. पिकांच्या हंगामानंतर या कर्जाची परतफेड केली जाते. म्हणून या कर्जास पीक कर्ज असंही म्हणतात. प्राथमिक पतपुरवठा संस्थांना शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्जपुरवठा करणे शक्य व्हावे म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका त्यांना कर्जपुरवठा करतात. अल्पमुदतीच्या कर्जाचे उत्पादक कर्ज, पीक कर्ज व उपभोग्य कर्ज इत्यादी भाग पडतात. शेतमाल, खरेदी विक्री संस्था, प्रक्रिया संस्था, ग्राहक संस्था, सेवा सहकारी संस्था इत्यादींना अल्पमुदतीच्या कर्जाची गरज असते. अल्पमुदतीची कर्ज, अल्प या शब्दावरूनच अल्पमुदतीचं कर्ज लक्षात येतं. जी कर्ज अल्प कालावधीसाठी दिली जातात त्यांना अल्पमुदतीची कर्ज असं म्हणतात. अल्प कालावधीसाठी म्हणजे 3 ते 15 महिने या कालावधीसाठी जी कर्ज दिली जातात त्यांना अल्पमुदतीची कर्ज असं म्हणतात. ही कर्ज शेतकऱ्याला शेतीमध्ये पीक उभा करण्यासाठी दिलेले असतात म्हणून त्याला पीक कर्ज असंही म्हणतात. पीक उभा करण्यासाठी म्हणजे शेतीमध्ये बी बियाणे, खते, औषधे, मजुरी, जनावरांसाठी खाद्य इत्यादी कारणासाठी घेतलेले असतात आणि शेतीची मशागत करून बी बियाण्याची पेरणी करण्यासाठी असं कर्ज घेतलं जातं म्हणून त्याला पीक कर्ज असं म्हणतात. पिकाच्या हंगामानंतर या कर्जाची परतफेड केली जाते. प्राथमिक पतपुरवठा संस्थांना शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्जपुरवठा करणे शक्य व्हावे म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका त्यांना कर्जपुरवठा करतात. म्हणजे ह्या प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांना म्हणजे शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सोपा व्हावा म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत हे कर्जपुरवठा केला जातो आणि हा कर्जपुरवठा पीक कर्ज, उपभोग्य कर्ज इत्यादीसाठी दिली जातात. शेतमाल खरेदी विक्री, प्रक्रिया संस्था, ग्राहक संस्था, सेवा सहकारी संस्था यांना अल्पमुदतीच्या कर्जाची गरज असते आणि अशा अल्पमुदतीची कर्ज जी आहे ती जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून यांना सहज उपलब्ध होतात. पुढचं आहे दुसरं मध्यम मुदतीचे कर्ज. ज्या कर्जाची मुदत 15 महिने ते 5 वर्ष इतक्या कालावधीची असते अशा कर्जास मध्यम मुदतीची कर्ज असं म्हणतात. शेतकऱ्यांना शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी, विहिरी खोदण्यासाठी, जनावरे खरेदी करण्यासाठी किंवा शेतीमध्ये लागणारे औद्योगिक यंत्र खरेदी करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते आणि अशा वेळेला अशा गोष्टींची गरज पूर्ण करण्यासाठी जे कर्ज दिलं जातं त्याला मध्यम मुदतीचं कर्ज असं म्हणतात. आता आपण पाहतोय मध्यम मुदतीचे कर्ज. ज्या कर्जाची मुदत 15 महिने ते 5 वर्ष इतकी असते अशा कर्जास मध्यम मुदतीचे कर्ज असं म्हणतात. शेतकऱ्याला शेतजमिनीची सुधारणा करणं म्हणजे शेतजमिनीची सुधारणा करायची असेल, शेतीमध्ये विहीर खोदायची असेल म्हणजे विहिरीसाठी, जनावरे खरेदी करायची असतील, यंत्रसामग्री खरेदी करायची असतील, यंत्रसामग्री म्हणजे शेतयंत्र खरेदी करायची असतील तर अशा भांडवली खर्चासाठी अशी मध्यम मुदतीची कर्ज दिलेली असतात. अशी कर्ज राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, नाबार्ड बँक म्हणजे राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना उपलब्ध करून देतात आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांना अशा प्रकारची कर्ज उपलब्ध करून देतात. त्यानंतर प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था शेतकरी व सभासदांनाही कर्ज देतात. थोडक्यात काय की मध्यम मुदतीची कर्ज म्हणजे काय? जी कर्ज शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी 15 महिने ते 5 वर्ष मुदतीसाठी घेतलेली असतात अशा कर्जांना मध्यम मुदतीची कर्ज असं म्हटलं जातं. शेतकऱ्याला शेतजमिनीची सुधारणा करायची असेल
शेती म्हणजे शेतामध्ये विहीर खोदायची असेल, जनावरं खरेदी करायची असेल, म्हणजे थोडक्यात काय की शेतीची सुधारणा करण्यासाठी, शेतीमध्ये अवजारे खरेदी करण्यासाठी ज्या वेळेला शेतकऱ्याला भांडवलाची गरज असते, त्यावेळेला शेतकऱ्यांना जे कर्ज घेतले जातात त्यांना मध्यम मुदतीचे कर्ज असं म्हणतात. ही कर्ज 15 महिने ते 5 वर्ष मुदतीची असतात. अशी कर्ज राष्ट्रीय कृषी बँक म्हणजे नाबार्ड बँकेकडनं राज्य सहकारी बँकेकडनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडनं प्राथमिक पतपुरवठा संस्थांना दिली जातात. त्यानंतर प्राथमिक पतपुरवठा संस्था शेतकरी सभासदांना ही कर्ज उपलब्ध करून दिली जातात. या जी कर्ज 15 महिने ते 5 वर्ष मुदतीची असतात त्यांना मध्यम मुदतीची कर्ज असं म्हणतात. यानंतर तिसरा प्रकार आहे कर्जाचा, तो म्हणजे दीर्घ मुदतीची कर्ज. जी कर्ज शेतीची कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी आवश्यक असतात, अशा कर्जांना दीर्घ मुदतीची कर्ज असं म्हणतात. या कर्जाचा कालावधी 5 वर्ष ते 25 वर्ष इतका असतो. असे कर्ज जे आहे, असे कर्ज म्हणजे राज्य सरकार किंवा रिझर्व्ह बँक यांच्याकडनं मिळतात. साधारणपणे हे कर्ज अशा प्रकारचं कर्ज जे आहे ते कर्ज शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये कायमस्वरूपी मोठ्या सुधारणा करण्यासाठी आवश्यक असतात. आपण पाहतोय दीर्घ मुदतीची कर्ज. जी कर्ज 5 वर्ष ते 25 वर्ष इतक्या कालावधीसाठी दिली जातात, त्या कर्जांना दीर्घ मुदतीची कर्ज असं म्हणतात. जमिनीत कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी, म्हणजे जमिनीत कायमस्वरूपी सुधारणा करायची असेल, आता कायमस्वरूपी सुधारणा म्हणजे काय? जमिनीचे सपाटीकरण करायचं असेल, जमिनीची मशागत करायची असेल, जमिनीसाठी खर्चिक यंत्रसामग्री खरेदी करायची असेल, तर अशा कारणासाठी पाईपलाईन टाकायची असेल, लांबून पाणी आणायचं असेल, तर अशा कारणासाठी शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीच्या कर्जाची आवश्यकता असते. आणि ते घेण्यासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जाची गरज जी आहे ती कर्ज राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेकडनं दिली जातात. या बँकेला ही कर्ज राज्य सरकार किंवा रिझर्व्ह बँक यांच्याकडनं मिळतात. आणि ती कर्ज मिळाल्यानंतर साधारणपणे सहकारी संस्थांना त्यांच्या कर्जाऊ भांडवलासाठी सहकारी बँका व इतर वित्तीय संस्थांवर अवलंबून राहावे लागते अशी अपेक्षा असते. मात्र सहकारी क्षेत्राच्या विकासात शासन सहभागी होत असल्याने अशा संस्थांना कर्ज व उचल देण्यास शासन नेहमीच पुढे असते. अशा प्रकारे शेतीमध्ये कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी जी कर्ज घेतली जातात त्या कर्जाला दीर्घ मुदतीची कर्ज असं म्हणतात. या कर्जाचा कालावधी 5 ते 25 वर्ष इतका असतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे आणि तो म्हणजे कर्ज रोख्यांची विक्री. आता कर्ज रोख्यांची विक्री करून देखील सहकारी संस्था काय करू शकते? भांडवल उभारणी करू शकते. आता कर्ज विक्री म्हणजे काय? कर्ज विक्री म्हणजे इश्यू ऑफ डेबेंचर. डेबेंचर म्हणजे काय? डेबेंचर म्हणजे कर्ज विक्री. आता कर्ज विक्री म्हणजे काय नेमकं बघा. ज्या दस्तऐवजाद्वारे सहकारी संस्था आपण कर्ज घेतल्याची कबुली देते. बघा, ज्या दस्तऐवजाद्वारे म्हणजे ज्या कागदपत्राद्वारे सहकारी संस्था आपण कर्ज घेतल्याची कबुली देते त्यास कर्ज रोखा असे म्हणतात. कर्ज रोखा ही कर्ज घेतल्याची कबुली देणारी पावती असते. कर्ज रोखा म्हणजे संस्थेने आपल्या सही शिक्क्यानिशी स्थिर व अस्थिर मालमत्तेवर बोजा निर्माण करून अथवा बोजा निर्माण न करता उभारलेल्या कर्जाचा दस्तऐवजास कर्ज रोखा असं म्हणतात. सहकारी संस्था कर्ज रोख्याची विक्री करून कर्जाऊ भांडवलाची उभारणी करत असते. कर्ज रोख्याची रक्कम ही 100 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत असू शकते. दीर्घ मुदतीचे भांडवल उभारण्यासाठी सहकारी संस्थांना कर्ज विक्रीची आवश्यकता असते. कर्ज रोखा म्हणजे काय? कर्ज रोखा म्हणजे ज्या दस्तऐवजाद्वारे सहकारी संस्थेने कर्जाऊ रक्कम घेतलेली आहे याचा लेखी कबुली त्याला कर्ज रोखा म्हणतात. म्हणजे सहकारी संस्थेची जी काही स्थिर अस्थिर मालमत्ता आहे त्याच्यावर बोजा आणून म्हणजे ती तारण ठेवून कर्ज घेतलेले कर्ज त्याला कर्ज रोखा असं म्हणतात. आणि कर्ज रोखा म्हणजे सहकारी संस्थेने कर्ज घेतल्याची कबुली
त्याला कर्जरोखा असं म्हणतात. ती पावती त्याला कर्जरोखा असं म्हणतात. कर्जरोखा 100 ते 1000 रुपये पटीमध्ये असते. अशा प्रकारे सहकारी संस्था आपल्यावर बोजा घेऊन कर्जरोख्याद्वारे कर्ज उभा करू शकत असते. कर्जरोखा उभारण्यासाठी म्हणजे दीर्घ मुदतीचे भांडवल उभारणी करण्यासाठी सहकारी संस्थाला कर्जरोख्याची विक्री करणे आवश्यक असते. कर्जरोख्याची विक्री करण्यासाठी राज्य सरकार व रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागते. राज्य सरकार आणि रिझर्व्ह बँकेने जेवढ्या रकमेचे कर्जरोखे विक्रीस काढायला सांगितलेले आहेत तेवढ्याच रकमेचे कर्ज विक्रीस काढावे लागतात. कर्जरोखे धारकांना मतदानाचा अधिकार नसल्याने ते सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत. संस्थेच्या स्थिर मालमत्तेच्या तारणावर हे कर्जरोखे विक्रीस काढण्यात येतात. कर्जरोखे सुरक्षित व असुरक्षित अशा 2 प्रकारचे असतात. सुरक्षित कर्जरोखे हे सहकारी संस्थेच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करतात. सहकारी संस्थेला एखाद्या वर्षी नफा झाला नाही तरी कर्जरोख्यावर नियमित दराने व्याज दिले जाते. राज्य सरकार, केंद्र सरकार, शिखर संस्था, स्टेट बँक ऑफ इंडिया इत्यादी संस्था कर्जरोखे विकत घेऊन सहकारी संस्थांची भांडवलाची गरज पूर्ण करत असतात. साधारणपणे मोठा संघ व शिखर सहकारी संस्था या कर्जरोख्याची विक्री करतात. प्राथमिक सहकारी संस्था या मार्गाचा क्वचितच अवलंब करतात. विशेषतः कृषी व ग्रामीण विकास बँका कर्जरोख्याची विक्री करून भांडवलाची उभारणी करतात. एकंदरीतच कर्जरोखे म्हणजे काय? कर्जरोखे म्हणजे ज्या दस्तऐवजाद्वारे कर्ज घेतल्याची कबुली दिली जाते. आता कर्जरोखे धारक हे सहकारी संस्थेचे धनको सावकार असतात. ज्यांनी एखाद्या संस्थेकडनं कर्जरोखे विकत घेतलेले असतात ते त्यांचे धनको किंवा सावकार असतात. कोणाचे? सहकारी संस्थेचे. कारण सहकारी संस्थेने त्यांच्याकडनं कर्जरोख्याची विक्री करून कर्ज घेतलेलं असतं. त्यांना सहकारी संस्थेमध्ये कोणतेही मालकी हक्क नसतात. त्यांना सहकारी संस्थेमध्ये सभासदांप्रमाणे कोणतेही मालकी हक्क नसतात. कर्जरोखे धारकांनी संस्थांनी सहकारी संस्थांकडनं त्यांच्या कर्जाऊ भांडवलावर नियमितपणे व्याज मिळते. नियमितपणे व्याज हे द्यावेच लागते. एखाद्या वेळेस सहकारी संस्थेला जरी लाभांश मिळाला नाही, नफा झाला नाही तर कर्जरोख्यावर व्याज हे द्यावेच लागते. नियमितपणे व्याज मिळते. कर्जरोखे भांडवल हे भांडवल उभारणीचे दुय्यम वित्तीय साधन आहे. सहकारी संस्थांनी विक्रीस काढलेल्या कर्जरोख्यांना जनतेने प्रतिसाद द्यावा आणि ते खरेदी करावीत. म्हणून राज्य सरकार अशा कर्जरोख्यांच्या मुद्दल परतीचे आणि नियमित व्याजाची हमी देते. स्थिर मालमत्तेच्या तारणावर हे कर्जरोखे विक्रीस काढण्यात येतात. म्हणजे जी स्थिर मालमत्ता आहे त्याच्यावर स्थिर मालमत्तेवर बोजा आणून अशा प्रकारचे कर्जरोखे विक्रीस काढण्यात येतात. त्यानंतर पुढचा 4था प्रकार आहे आणि तो म्हणजे सरकारी अनुदान व मदत. म्हणजे म्हणजे सहकारी संस्था जी आहे ती सहकारी संस्था सुरू झाली ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अर्थसहाय्य करण्यासाठी आणि म्हणून सहकार हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. राज्य सरकारच्या मंत्रालयामध्ये त्याच्यावर एक मंत्री नेमलेला असतो आणि त्यामुळं सहकार हा जो विषय आहे म्हणजे सहकार ह्या विषयासाठी किंवा सहकारासाठी म्हणजे राज्य सरकार जे आहे ते काय करत असतं? अनुदान आणि आर्थिक सहाय्य देत असतं. कारण सहकारी संस्था ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी स्थापन झालेली आहे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी स्थापन झाल्यामुळं ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांचा विकास सहकारी संस्थेमार्फत होतं. म्हणून सरकार काय करतं? सहकारी संस्थांना अनुदान व मदत या मार्गाने मदत करत असतं. अशा प्रकारे आपण 4था भाग पाहतोय, सरकारी अनुदान व मदत. आता राज्य सरकार राज्यातील सहकारी संस्थांना अनुदान व आर्थिक मदत देऊन सहकार्य करत असते. राज्य सरकार व केंद्र सरकार सहकारी संस्थांचे भाग विकत घेऊन भाग भांडवलात सहभागी होत असते. सामान्यपणे सहकारी संस्थेच्या स्थापना काळात जागा खरेदी करता यावी व स्वतःची इमारत बांधता यावी यासाठी राज्य शासन अनुदान देते. ग्रामीण आणि तालुका पातळीवर कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना
देखील शासन आर्थिक मदत करत असते. सहकारी संस्थेला मिळालेल्या अंकेक्षक वर्गानुसार शासन अनुदान देत असते. अंकेक्षक वर्ग म्हणजे अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग, ज्या पद्धतीचा वर्ग असतो त्या पद्धतीनुसार त्यांना कर्ज दिलं जातं. राज्य सरकार सहकारी संस्थांना प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष रीतीने अर्थसहाय्य करतात. सहकारी संस्थांच्या भागभांडवलाची खरेदी, कर्ज रोख्याची विक्री, दीर्घकालीन कर्जासाठी सहकारी संस्थांना हमी देणे, सवलतीच्या दराने कर्ज देणे हमी, प्रत्यक्ष गरज प्रत्येक व्याजदराने कर्ज देणे इत्यादी प्रकारे राज्य सरकार सहकारी संस्थांना मदत करत असते. अशा प्रकारे सहकारी संस्थांना राज्य सरकारद्वारे अनुदान आणि मदत या मार्गाने देखील कर्ज उभा करता येते. यानंतरचा पुढचा भाग आहे 5वा आणि तो म्हणजे बक्षीस व देणगी. आता अशा पद्धतीने कर्ज उभारणी केल्यानंतर शेवटचा भाग आहे बक्षीस आणि देणगी. सहकारी संस्थांना देणग्या व बक्षिसे स्वीकारण्याचा अधिकार आहे. व्यक्ती, संस्था अथवा सावकाराकडून सुद्धा देणगे मिळू शकतात. नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद इत्यादी संस्था सहकारी संस्थांना आर्थिक मदतीपोटी देणग्या देत असतात. अशा देणग्या रोख स्वरूपात व मालमत्तेच्या स्वरूपात दिलेल्या असतात. आता रोख स्वरूपात व मालमत्तेच्या स्वरूपात असू शकतात, परंतु जागा, इमारत, फर्निचर, कपाटे इथे तसंच रोख रक्कम देणारी म्हणून ताब्यात घेणे इत्यादी सहकारी संस्थेला अनुदान व देणग्या या कायमस्वरूपी मिळत असतात. संस्थेला मिळालेल्या अशा देणग्यामुळं सहकारी संस्थेच्या भांडवलात वाढ होते आणि सहकारी संस्थेने उभारलेल्या आपल्या वित्तीय धोरणांची अशा प्रकारे आखणी केली पाहिजे की ज्यामुळे भांडवल उभारणीसाठी उपलब्ध असलेल्या अंतर्गत व बाह्य साधनात योग्य समन्वय राखला जाईल आणि संस्थेची स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज सहज पूर्ण होईल. ठीक आहे, आज आपण इथं थांबतोय. उद्याच्या भागामध्ये या पुढचा भाग पाहूया. यानंतरच्या भागामध्ये या पुढचा भाग आपण पाहूया. आज आपण थांबतोय. धन्यवाद.